खेकड्याचं कालवण आणि मच्छी फ्राय. मस्त नदीची चांगली मरळ आणली आहे. त्याला तिखट, मीठ, धणेपूड, लिंबू लावून मॅरिनेशन करून ठेवली आहे. खेकडे मध्यम आकाराचे मिळालेत मला. छान स्वच्छ करून घेते. हे स्वच्छ करणं म्हणजे खरी दमछाक असते. 4-5 पाण्याने धुतलेत. यातला पिवळा भाग काढून एका वाटीमध्ये बाजूला ठेवला आहे. खेकड्याचे हे जे छोटे पाय असतात ना, हे तुकडे करून पाणी टाकून मिक्सरला फिरवायचे आणि 2दा गाळून घ्यायचे किंवा वस्त्रगाळ करायचे. त्याने कालवणाला चव अतिशय छान येते. त्यानंतर मोठ्या नांग्या ज्या आहेत, त्या आपण अख्ख्या घालणार आहोत, तर त्या थोड्या ठेचून घ्यायच्या, जेणेकरून मसाला आतपर्यंत मुरतो. मस्त. मसाल्यासाठी या ठिकाणी कांदा, खोबरं, टोमॅटो, आलं, लसूण घेतला आहे. मस्त परतून घेऊन मग याची पेस्ट मी करणार आहे. ओला नारळ मी या ठिकाणी वापरलाय. तुम्ही सुक्कं खोबरं वापरू शकता. पावसाळ्यात मासे खाण्याची मज्जाच वेगळी असते. छान मसाला भाजून झालाय. याचं वाटण देखील तयार आहे. पातेल्यात तेल गरम झालं. यामध्ये कांदा परतणार आहोत. दालचिनी आणि हिरवी वेलची मी यामध्ये आवर्जून टाकणार आहे. त्याचा सुगंध छान येतो. त्यानंतर हिंग, हळद, तिखट, मीठ, मालवणी मसाला टाकून परतल्यावर यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. त्यामुळे काय होतं माहिती आहे? तर्री छान येते. मस्त. आहाहा! आता यावर तयार वाटण टाकायचंय. हे वाटण छान परतल्यावर खेकडे टाकायचेत. मीठ चवीनुसार टाकायचंय आणि हे सगळं पुन्हा परतून घ्यायचंय. आता यामध्ये आपण ज्या नांग्या ठेचून ठेवल्या होत्या ना हो, त्याच. त्या टाकायच्या, मस्त परतायचं आणि आतला जो पिवळा भाग काढून घेतला होता खेकडे स्वच्छ करताना, हा देखील टाकायचा आहे. वरून गरम पाणी ओतायचं. त्यानंतर पाय वाटून जो स्टॉक करून ठेवला होता तो टाकायचा आहे. आमसूल टाकायचं आहे आणि कोथिंबीर टाकायची आणि 20 मिनिट शिजू द्यायचं आहे. आता मासे फ्राय करण्यासाठी या ठिकाणी बारीक रवा, बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ घेतलंय. त्यामध्ये हळद, लाल तिखट आणि मीठ टाकून मस्त मिक्स करून घ्यायचं. यामध्ये मॅरिनेशन केलेले मासे जे आहेत छान कोट करून घ्यायचे. या ठिकाणी लोखंडी तव्यामध्ये थोडंसं तेल गरम करायला ठेवलंय आणि मासे यामध्ये आपण फ्राय करून घेणार आहोत. आहाहा! चला प्लेट सर्व्ह करूया. छान गरमागरम भात, त्यावर फ्राय केलेले मासे, सलाद आणि खमंग असं खेकड्याचं कालवण. आता प्लेट सर्व्ह करताना यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट विसरायची नाही बरं. ती म्हणजे हे खेकडे फोडण्यासाठी हत्यार. या जेवायला.